नमस्कार मित्रांनो, एकमेकांचे दात घशात घालत या आठवड्यात एकूण 6 सदस्य हे बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत. तर आले आहेत ओपनिंग वोटिंग ट्रेंड. कोण आहे टॉपला, कोण आहे बॉटमला, कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर. तर मित्रांनो, तगडी कॉम्पिटिशन या आठवड्यात देखील पाहायला मिळते. काही सदस्यांनी चांगला गेम दाखवलाय, मात्र त्यांना थोडीशी वोटिंग कमी होताना दिसते. काही सदस्यांचा गेम नाही तरी त्यांना चांगली वोटिंग होताना दिसते. तर बघूया कोण आहे टॉपला, कोण आहे बॉटमला, कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर. तर मित्रांनो, या वोटिंग ट्रेंड मध्ये 6व्या स्थानी तो म्हणजे आयुष संजीव. आयुष संजीवचा बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात गेम नाही. पॉवर कीच्या टास्क मध्ये दिसण्याची संधी होती, परंतु त्याने लगेच पॅकअप केलं. आयुष जर असाच खेळत राहिला तर प्रेक्षक याचं लवकर पॅकअप करतील. आयुषच्या वोटिंग ट्रेंड मध्ये 6व्या स्थानी नंबर 5 वरती आहे ती म्हणजे प्राजक्ता शुक्रे. प्राजक्ता शुक्रेचा बाल्कनी गेम प्रेक्षकांना अजिबात आवडत नाही. पाठीमागे जे काही बोलते प्राजक्ता तेही प्रेक्षकांना आवडताना दिसत नाही. सध्या या वोटिंग ट्रेंड मध्ये प्राजक्ता ही 5व्या स्थानी. नंबर 4 वरती आहे तो म्हणजे छोटा डॉन काळू, आपला प्रभू शेळके. प्रभू शेळकेला जिथे संधी मिळते तिथे तो बोलण्याचा प्रयत्न करतोय, आपला गेम दाखवण्याचा प्रयत्न करतोय, नाही असं नाही. त्या मनाने तो चांगला गेम दाखवण्याचा प्रयत्न करतोय. सध्या प्रभू या वोटिंग ट्रेंड मध्ये 4थ्या स्थानी. नंबर 3 वरती आहे तो म्हणजे करण सोनावणे. फोकस इंडियाचा करण सोनावणे. याचा देखील बिग बॉसच्या घरामध्ये पाहिजे तसा गेम नाही. करणने थोडंसं खेळायला पाहिजे. नुसतंच मास्टर माइंड स्वतःला टॅग लावून घ्यायचा आणि स्वतःची पाठ थापटत बसायचं हे चालणार नाही. करणकडे म्हणे एखादा पत्ता आहे. आता तो पत्ता कधी करण काढतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. म्हणजे बिग बॉसच्या घराबाहेर जाण्या अगोदर त्याने तो पत्ता काढावा, नाहीतर प्रेक्षक त्याचा पत्ता काढून घराबाहेर काढतील. तर सध्या करण हा 3ऱ्या स्थानी आहे. नंबर 2 वरती आहे तो म्हणजे राकेश बापट. राकेशचा गेम काही लोकांना आवडतो, काही लोकांना अजिबात आवडताना दिसत नाही, परंतु या वोटिंग ट्रेंड मध्ये राकेश बापट एक स्ट्रॉंग पोझिशन वरती आहे, तो म्हणजे 2ऱ्या स्थानी. नंबर 1 वरती सध्या तरी पाहायला मिळतोय तो म्हणजे सचिन भाऊ कुमार. सचिनचा देखील बिग बॉसच्या घरामध्ये पाहिजे तसा गेम नाही, परंतु त्याला वोटिंग चांगली होताना दिसते. सध्या सचिन या वोटिंग ट्रेंड मध्ये 1ल्या स्थानी आहे. सचिन, राकेश आणि करण हे थोडे स्ट्रॉंग पोझिशन वरती या वोटिंग ट्रेंड मध्ये आहेत. तर आयुष, प्राजक्ता आणि प्रभू शेळके हे थोडेसे डेंजर झोन मध्ये आहेत. पण एकंदरीत पाहता आयुष संजीव याचा पाय थोडासा खोलात आहे असं सांगायला हरकत नाही. सचिन भाऊना जरी चांगली वोटिंग झाली असली तरी त्यांचा गेम पाहिजे तसा बिग बॉसच्या घरामध्ये नाही. तर सचिन, आयुष, त्यानंतर प्राजक्ता आणि प्रभू या 4 लोकांवरती या आठवड्यात घराबाहेर जाण्याची टांगती तलवार असणार आहे. परंतु मला असं वाटतं की आयुष संजीव याच्यावरती जरा जास्तच टांगती तलवार आहे. कदाचित तो जाऊ शकतो या आठवड्यात घराबाहेर. याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा.